मित्रांनो माळशिरस आदत हिंद केसरीचे मानकरी लक्ष आणि सोन्या तर कुठला आहे बैल लक्ष नातेपुतेकरांचं नातेपुतेकरांचं लक्ष हां कसं नियोजन झालं काय काही आमची गाडी सारखी पळते चांगली गाडी पळते म्हणून हल्ली काय वाटतं आज वाटत होतं एक नंबर होईल आपला अपेक्षा नव्हती अपेक्षा नव्हती अपेक्षापेक्षा बैलांना करून दिला आम्हाला अपेक्षा नव्हती काय होईल ते आम्हाला माध्यम नव्हतं कुठं कुठं राहिलं लक्ष लक्षात पेडगावला बी राहिलाय फायनलला ओपनला गुरसाळ्यात बी राहिलाय कोरेगावला बी राहिलाय असं बरेच ठिकाणी राहिलाय काही ठिकाणी आमच्या अन्याय बी केलाय गाडी फॉल नसून फॉल दिली आमच्या हीच गाडी आमची वाळूमध्ये पळाली त्यावेळेस त्या कमिटीने आम्हाला निकाल फॉल नसून आम्हाला फॉल दिला त्यानंतर आम्हाला आमच्या दोन्ही वासराव किंवा बैला विश्वास होता की काय नाही तर करून दाखवणार हीच गाडी आणली हीच वाळूमध्ये हल्ली होती तर बाईट मध्ये एवढं सांगा अन्याय करणारा करू नका गरीबावर त्यांनी आज ज्या दोघांवर तुम्ही अन्याय केला ना त्यांनी आज करून दाखवलं काय आहे ते म्हणजे बारक्या मैदानात अन्याय केला त्यानं मोठ्या मैदानात करून दाखवलं आम्ही काय चीज दोघं बी बरं कुठनं घेतलं वासरू शेटजी वासरू आपल्या पाहुण्या पसलं जाय काय नाव पाहुणे पाहुण्याचं नाव पाहुणा आहे ते की या पुढं या तर काय नाव तुमचं व्यंकटेश गंभीर आहे. बरं कुठनं घेतलं वासरू घरचेच घ्यायचं आहे. घरच्या गाईचं वासरू मित्रांनो हिंद केसरी हा किताब दोन्ही घरचे बघा हिंद केसरी घरच्या बैलाशिवाय हिंद केसरी नाही मला मी तर म्हणतो आणि तो आनंद वेगळा आहे आनंद आज अक्षरशः म्हणजे मावत नाही आम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी आमच्या गाडीवर जे अन्याय केला सचिनच्या आणि सोन्याच्या लक्षाच्या सोन्याच्या त्या दिवशी तिथं बी आम्ही एक नंबर करत होतो आमच्या गाडीला तास बी 5 नंबर लागला होता निकाल एक जणांनी पुकारला आणि पुन्हा तिथल्या पंचांनी सांगितलं की निकाल वरनं तुमचा दिला नाही तुम्हाला मग आम्ही बैल खाली नेलेली पुन्हा महागारी रिटर्न आणून आम्ही गाडीत बैली आणि त्या टायमिंगला आमच्या ड्रायव्हरनं भालू राजवाडीचा भालू ड्रायव्हर जे आहे का त्यांनी सांगितलं होतं एक ना एक दिवशी ही गाडी आपल्याला काय ना काय देणार मित्रांनो या माणसाच्या डोळ्यात पाणी उभं राहिले आणि मला वाटतं या पाण्याचं श्रेय म्हणजे नाही दिलं आम्हाला त्या दोन्ही नाही बी आम्हाला दिलं आणि त्या दिवशी आम्ही वडूज पट्टीला पळायला गेलो आमच्या हातातनं गाडी सुटून आली बरड पट्टी गाडी सुटून गेली की पता टाकला मागं त्यावेळेस बाकीच्या आज हिंद केसरी मैदानात तुमची गाडी आदतची आज बी गाडी सुटून आली तुम्ही गट थांबवला कारण तर ती मोठ्या मालकाची बैल असतील किंवा काय असेल आमची त्या दिवशी थांबा म्हणून सांगितल्यावर बी गाडी त्या दिवशी आणि चिठ्ठी एकच होती त्या दिवशी आणि 2 नंबर तासावर होती आज मोठ्या मैदानात सांगायचं तात्पर्य की एवढं की मोठ्या मैदानात गाडी सुटून गेली तर तुम्ही तिकट महाग राखताय आणि बारक्या मैदानात की जाऊ दे बाबा काय होत नाही ह्यांच्या गाडीनं आजचं मैदान कसं झालं मला सांगा आजचं मैदान आम्हाला जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा डबल आम्हाला आमच्या वासरांनी किंवा बैलांनी करून दाखवलं आणि आप्पाचं काय सांगचाल ह्या मैदान ज्यांनी घेतलं त्यांच्याविषयी काय सांगचाल आप्पा आमच्या तालुक्यातला आहेत आप्पाने 1 नंबर मैदान घेतलंय मैदानात एक नियोजन 1 नंबर केलं नियोजनाचं कसं आहे आप्पांचं की गेल्या वर्षी बी आम्ही आप्पांच्या मैदानात पळवतो की यंदा बी आप्पाचं नियोजन म्हणजे चालूला माळशिरस भागात आप्पांचं नियोजन 1 नंबर असतं आप्पा आमच्या तालुक्यातला राहिला प्रत्येक माणसाला हात जोडते एवढं मोठं माणूस असून नगराध्यक्ष असून सुद्धा प्रत्येकाला शेट शिवाय बोला ना प्रत्येक शिवाय एवढा माणसाला म्हणून काय सांगता नाही त्यांना प्रत्येकाविषयी आदर आहे छोटा मोठा गाडवा पण आदर आहे प्रत्येकाविषयी त्यांच्यात त्यामुळे ते हात जोडते म्हणजे त्यांना एक भावना माहिती आहे किंवा कोणाची तळमळ माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाशी ती हे आहेत सर्वसामान्य करतात नगराध्यक्ष असून पण बरं आजची गाडी कुणी जुळवली गाडी आमची ह्याच्या आधी 2-3दा पळाली आणि डीजे बालू ती बी बैल एक निष्ठ त्यांचा बी ती ड्रायव्हर आहे आपलं जसं मैदानात आपण वासरू काढलं तसं एक निष्ठ ड्रायव्हर आहे आपला बी ती मित्रांनो एक प्रकारे अनेकच होतं किंवा अनेक ड्रायव्हर मित्रांनो 15% द्या आणि 20% द्या आणि ते पण बालू ड्रायव्हर कधी असं पैसे ड्रायव्हरचीच गाडी घरची आहे त्यामुळे आम्हाला त्याला द्यावा लागतच नाही एवढं सांगतो की आजपर्यंत मी तर कधी माझ्या बायला गाडी हल्ल्यावर 1 रुपया दिला ड्रायव्हरला आणि ड्रायव्हरने सगळं मागितलं मला लक्ष हाणलं मला लक्षात पैसे दे म्हणून बाकीच्यांनी फोन करून काय रुसलेत बी ती विषय सोडून द्या रुसलेली पण एक निष्ठ ड्रायव्हर तर डीजे बालू ड्रायव्हर आज आम्ही एखादवेळेस तर खाली असलो तर ती वासरू गटाला लागू द्या किंवा आमच्यातली पोरं कोण नाही एखादवेळेस ॲडजस्टनं जमली तरी ती स्वतः गाडी धरून नंबर टाकून वासरू नेऊन जागेवर मानतो आपला त्याच्यावर जेवढा विश्वास आहे जेवढा लहान भावावर असतो का तेवढा त्याच्यावर विश्वास आहे त्याच्याबद्दल नंबरचा मानकरी मित्रांनो ही ढाल मिळवण्यासाठी अनेक गोष्टी आता या माणसाच्या डोळ्यात पाणी उभं का डोळ्यात पाणी उभं राहायचं कारण डोळ्यात पाणी म्हणजे आमच्याच गावातली बरीच जण अशी येते की प्रत्येक गोष्टीला गाडी आमची मारली ही केलं त्याने आनंद व्यक्त केलेला त्या टायमिंग
गाडी मार्क तुमची गाडी मार खाल्ल्यानंतर त्यांनी आनंद त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. त्यांची गाडी बाय चान्स गटाला बसली किंवा सेमीत बसली त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. पण त्या टायमिंगला जी आमच्या मनाची तळमळ जी होती का ती आज आमच्या बैलांनी आम्हाला सिद्ध पूर्ण झाली. कुणावर टीका टिप्पणी नाही करायची पण आपल्याला आम्हाला टीका कोणावरच करायची नाही. ज्यांनी आम्हाला परत दिलं ना त्यांच्यावर टीका करायची नाही आणि ज्यांनी दिलं त्यांचा आभार आहे आम्ही. त्यामुळे आम्हाला टीका कोणावर करायची नाही. आमच्या बैलां म्हणजे दोघांचे दम आहे की आम्ही काही करू शकतो. त्यामुळे आम्हाला कोणाला टीका करायची गरज नाही. आमची उत्तर ती देते ती. आम्हाला उत्तर कोणाला सांगावं लागत नाही की माझा बैल एवढा पळतो या किंवा वासरू एवढं पळतो या. ती दोघं करून दाखवते मी काय आणि वासरू म्हणते मी काय. ही दोघं करून दाखवते. अपेक्षा होती का काय आजची अपेक्षा होतीच येताना ठरवून सेमीचा गुलालाच अपेक्षा होती बोलायची अपेक्षा 100% होतीच आम्हाला, कारण गाडी तेवढी पळत होती. ह्याच्या अगोदर पण आम्ही गाडी पळवली होती. गाडी पण चांगली, अपेक्षेपेक्षा जास्त गाडी पळाली आणि 1 नंबर झाला आमचा. समाधान. वासरू कितीला मागितलं बाबा? वासरू 22 लाखापर्यंत मागणी केली त्याची. 22 लाखाला वासरू मागितलं का दिलं नाही? नाही द्यायचंच नाही. कारण तर ती द्यायचंच नाही, कारण त्याने आतापर्यंत काय केलंय ते त्यानं सगळं केलंय. काय काय केलं त्यानं? आतापर्यंत गट मारला, कुठं टिंबरने दुसरा केला, इथं पहिला केला, हिंदी केसरी झाला. ते आपल्याला त्यानं घडवून दावले. त्यानं घरची गाय कुठून आणलेली गाय? गाय बिगर गाय म्हणजे अशी घेतलेली सांभाळा दिली. मग त्याचं हे झाले. गायनं पांग फिरला. हा गायनं पांग फिरलं. हे माझे मामा आहेत. हा आणि पहिला आपण बैल बी मोठा ह्यांच्यापाशी पहिलं म्हणजे बैल पळवत होते. ह्यांच्या वडिलांचं थोडं काहीतरी अडचणीमुळं पाहुण्यांनी बैल ते आपल्याला दिला आणि वासरू पुन्हा पळायच्या मापात आलं की ह्यांनी वासरू आपल्याकडे घालवलं. आता वासरू दोघं पाहुण्यात आणि आपल्यात आहे. दोघात वासरू आहे. हा दोघात वासरू आहे. पण असं नाही की ती बाहेरच्या कवा की कायला ही झालं किंवा ती तुमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही गुलालाला किंवा खर्चाला ती कवा दोघाच्या मापं निघली नाही. त्यांची प्रत्येक गोष्टीत दोघं समोरासमोर असतो. बैल घरचा बैल आहे तुमचा. आदतचा दुसरा झाला, दशयाचा चौसा झाला. आज दुसरा चौसा आहे. चौसा आहे बैल. चौसा बैल. आज मला वाटतं सगळ्यात मोठं बक्षीस कुठं घेतलं आजचं महत्व बक्षीस म्हणजे आजचं मैदानाचं? 1 नंबर त्यानं आज केला. पळतोय आज 1 नंबर केला. आता कोण कोण असतं? ड्रायव्हर कोण असते? सुट्टी मेकर? सुट्टी मेकर आपला घरचाच आहे. हेच आपला सुट्टी मेकर आहे. एक कनिष्ठ म्हणजे आजपर्यंत बैल ते सोडतो. ड्रायव्हर डीजे बालो, आचू ड्रायव्हर असतो, सुमित ड्रायव्हर असतो किन्नाईचे, परत रंगा ड्रायव्हर चंद्रपुरीचा असतो, परत असतात अजून. लक्ष कुठलं गाव कुठलं म्हणलं? लक्ष नातेपुते नातेपोतीकरांचा लक्ष मित्रांनो. आणि नातेपोत्यात आजूबाजूच्या गावात प्रॉपर नातेपोत्यात प्रॉपर नातेपासून 1-2 किलोमीटर गाव बाहेर आहे का. मागितला कधी कोणी? हो बैल 30 लाखापर्यंत मागितला की का दिलं नाही? नाही बैल द्यायचा. जसा देव पळतो तसं त्या मागं देव पळतोय. तसं मथुर पळतो तसं ते मागं पळतोय. मथुर हिकडे येऊ तिकडे येऊ द्या, तसं हिकडे द्या तेकडे येऊ द्या. पब्लिकनं पळणार का पळणार. तास कधी शिवणार नाही. दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह. दोन्ही खाली पब्लिकचा बादशाह. आजचा विजय कोणाला समर्पित करतो? रणजित सरांना. त्या 2 माणसासाठी आम्ही राहुलबाई आणि रणजित सर, सर्जानी मथुर ह्या 4 व्यक्तीमुळे किंवा 2 बैलांमुळे, नंदीमुळे आणि 2 व्यक्तीमुळे आम्ही माझ्या मैदानात आहे. म्हणजे काय नक्की? त्या दोघांची की किंवा दोघांचं असणं राहणं, दोघा एकमेकाविषयी प्रेम. हां फॅन तर काय राहुलबाईचं जसा मैदानात पाऊल ठेवला पहिला तसा आहे आणि मथुरचा. तुम्हाला रणजित सराव आणि राहुल भाईवर प्रेम होतं आणि त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही बैलगाडी क्षेत्रात उतरला. आदर्श घेऊन त्यांचं उतरलो. जसं ते करतात तसं आम्ही त्यांच्या मागे चाललेलो आहे. म्हणजे आम्ही त्यांच्यासारखं होणार नाही, पण एक कुठं बारका तरी आम्ही छोटं त्यांच्या मागे आहे. आणि जसा मथुर पळतो, जसा देव पळतो, तसा आमचा बैल पळतो, लक्ष पळतो. जशी कुठली कडे होते त्याला, ही कडे द्या ही कडे द्या. मथुर जसा पाऊल ठाम पळतो तसा ठाम पळतो. आणि तसं अजून कधी त्याने शिवलं नाही. राहुलबाईच्या बैलाबरोबर कधी पळायची इच्छा? 100% पळायची इच्छा आहे. दादानी फक्त बैल द्यावा. ओपनला गट काढला दादानी पेडगावला हिंदकेसरी राहिल्यानंतर दादानी स्वतः बैलासोबत फोटो काढलेत. मथुरचा आशीर्वाद घेतला आम्ही त्या दिवशी जाऊन. आज दादांना फोन केला पण दादा कामात फोन करतो म्हणलं. तुम्हाला कोणा सांग इच्छा आहे पळायची? इच्छा तसं म्हणजे दादांसोबतच आहे, पण दादांचं मागची एकदा बाईट पडली होती. एकच दादांनी मैदान आदतचं केलेलं आहे. तिथं त्या दादांनी 1 नंबरचा मानकरी झालेला मथुर. त्या बैलाचं म्हणजे आज बैल 5 वर्ष मुंबई गाजवून आपल्या 3 फेऱ्यात गाजतो. अशी ठराविक बैल आम्ही बरीच बघितली की याला म्हणते ती की संभाजीनगरची लय पळतीत ही पळतीत. पण आपल्या ज्या टायमिंग आम्ही माळशिरसचं गेल्या वर्षीच हिंद केसरी मैदान होतं का, तिथं दादांची मथुरची फर्स्ट टाईम आमची गाठ तिथं पडली होती.
तेव्हापासून दादा आदतला हाणत नाही म्हणजे मस्त आमची इच्छा आहे की दादांच्या व्हायला संग पळायची मोतोरचा. तू झाल्यावर पहिल्यांदा ना हा पळणार दादांसंग एकदा होईना पण पळणार. मित्रांनो खूप त्यांचा संघर्ष आहे, त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं मगाशी. परंतु कसं होतं सर्वसामान्य येते आणि बैल गरिबीतली येते. लक्ष बी गरीबाच्या घरचा आणि सोन्या बी गरीबाच्या घरचा. अन्य किंवा असं मोठं मैदान असू द्या किंवा लहान मैदान असू द्या की तुमच्या गावातली गाडी आहे किंवा गाव शेजारची गाडी आहे किंवा पंच कमिटी असेल किंवा बाकीची इतर कोणी असतील, अन्याय तेवढं गरीबावर करू नका एवढी फक्त सांगायची इच्छा आहे आमची. तुमचं काय म्हणणं आहे की खालनं गाडी टाकताना झेंडा टाकताना म्हणजे आता झेंडावाल्याची पण काय चुकी नाही तुम्हाला सांग. झेंडावाल्या आमची गाडी सरळ आली ती वर तासात वर गेल्यानंतर लॉबी आहे, तासात गाडी पळाल्यानंतर लॉबी नाही. ढिंब्याला पाहिजे कडला होता तरी लॉबी दिली का तर कमिटीची गाडी शेजारी पळाली होती म्हणून. तसं नाही तसंच होतंय. आज आप्पांच्या गावात आमच्या तालुक्यात येऊन बघा तुम्ही, आप्पाने कोण अन्याय केला का? फायनल ज्याच्या गाड्या फॉल त्यांना फॉल देऊन आपण आम्हाला 1 नंबर दिला. तसं प्रत्येकाने आप्पासारखं मैदान घ्यावं. मित्रांनो काय गोष्टी कुठल्याही मैदानात आता तुम्ही पण पूर्ण आपल्या बैलगाडी संघटनेचा नियम आम्ही बी ऐकतो तुम्ही बी ऐकत आहे तास 14-15 फुटाची ठेवते. राहिला आज तुम्ही 1 नंबर झाला, ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी झाला. तुम्ही हिंद केसरी म्हणून ह्याच्या आधी कुठे हिंद केसरी मैदानात पेडगाव हिंद केसरी 20 दिवसात हिंद केसरी झाला. 20 दिवसात डबल हिंद केसरी झाला. पेडगावला 9 नंबर केला आणि आज इथं 1 नंबर ओपनला. हे आमची घरची गाडी प्रमोद शेट मडी दातविले, त्यांचा सारंग आमच्यापाशी भैया माने म्हणून आमचे जोडीदार आहे, त्यांच्यापाशी सांभाळायला आहे. गोट्या शेजारी आमच्या ते गोटा जवळ दोघाचा लक्षात. तिथं पण 9 नंबर केला म्हणजे राहिला पेडगाव. त्यो जशी सोन्याची लक्ष गाडी पळती तशी सारंग लक्ष गाडी पळती, तशी ती बी आमची घरची गाडी आहे. आता ही गाडी फोडून नाही गाडी धन्यवाद. वाढायची इच्छा बी नाही खरं सांगायचं म्हणजे आम्हाला. शुभेच्छा मित्रांनो. कारण कसं होतं नाहीतर बैलवाला वासरूला जास्त पाहायला लागला की वासरूला तटतो आणि बैलवाला जास्त पाहा म्हणजे काय होतं एक तर बैलवाल्याला तर ताटतो नाही तर मग वासरूला तर गरिबीत जाण आहे आम्हाला. असं मोठ्याचा फोन आला दादा सोडून आम्हाला आणखी सरचे सोडून दुसऱ्या कोणा संपळा इच्छा नाही, त्यामुळे आम्हाला दुसऱ्या कोणाला भावी देणार नाही आल्यानंतर. आम्हाला लय कोणा कॉम्पिटिशन आम्ही सांगत नाही. आम्ही मागच्या 2 महिन्याखाली ज्या बैलांसंग पळायची इच्छा होती त्यांनी वायदी मागितली किंवा वायदीचा प्रकार ही काय असतो ही तवा कळला आम्हाला. पण आता आमच्या शंभू म्हणून एक बैल पळतो कवा त्या बैलाला मग आपण वायदी म्हणून कवा घेत नाही. काय असं कुशीन तुला चिट्या टाकायच्या असेल किंवा एक साईडचं डिझेल गाडींचं गाडी घरचीच आहे आपली. आलो पण आता आम्हाला आज आम्ही 1 नंबर केलाय. आता इथनं एक ते 1.5 तास झालाय आम्हाला आतापर्यंत 4-5 बैलांचे फोन आहे. आम्ही ज्याला फोन लावतो ती स्वतःहून आम्हाला फोन लावायला घ्या. बघा हेच संघर्ष असतो. बैलाच्या दम पाहिजे तेव्हा मालकाला किंमत कधी आहे. आज अनेक लोक म्हणते ते पहिरं होतं पण बैलं जर पळले ना तर कुणाचा पण कोण निवेदनाचा बादशा नसतो. आज कळलं असेल तुम्हाला. धन्यवाद. बालू ड्रायव्हरनं 1 नंबर करून हिंद केसरी झालं आणि सर्टिफिकेट पण भेटले मित्रांनो. आज बालू ड्रायव्हर काय सांगचाल सर्वसामान्याच्या गाड्या हाणून आज असं म्हणजे अंधारातली गाडी जुळवून तुम्ही 1 नंबर केलाय आज. अंधारातली गाडी म्हणजे पळते ती म्हणून आपण जुळवतोय, पण आपण काय असं डायरेक्ट मोठ्यालाही हात घालत नाही. कारण आता काय जणांची परिस्थिती नाही, ज्याची परिस्थिती नाही त्या माणसाला आपण हे करतोय का तर करतोय. ह्या मालकाला सांगायचं हे त्या मालकाला सांगायचं. आणि असे मालक आहे ते की त्यासनी यायला जायला पैसे नाहीत. हे लक्षवाली पोरं ह्यासनी भाड्याला पैसे नसतात. आज अक्षरशः असा विषय झाला या सोन्यावाल्याला डिझेल टाकाय पैसे नव्हते सकाळी. त्यांचा मला फोन आला डिझेल टाकाय फोन नाहीत पैसे नाहीत. मग त्यांनी काय तर केलं जुगाड आणि पैसे डिझेल टाकून आले देत आणि त्याचं फळ आम्हाला आज दिलंय बैलांनी. मित्रांनो बालू ड्रायव्हर म्हणजे मला वाटते एका मैदानात 10 गाड्या आणलेला माणूस आहे गरिबांच्या. मला माहीत आहे मी समोर बघतोय काल तुमचा माझा संघर्ष सुरू झाला आणि मला वाटते सरच्या पहिल्यांदा तुम्ही हाणत होता माझा, त्यामुळे माझी तुमची ओळख. पण भावानं कधी उडी टाकली नाही काय नाही किंवा बैल सोडून नाही काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बालू ड्रायव्हरकडे ही जी हेल्मेट आहे मित्रांनो प्रत्येकाने हेल्मेट वापरा. आता आज बघितलं काही ड्रायव्हरला लागलं आणि आदर्श घेण्यासारखा ड्रायव्हर आहे. आणि मला वाटतं बालू ड्रायव्हर हेल्मेट घातल्यापासून हेल्मेट फुटली इतक्या वेळेस जर हेल्मेट नसते तर डोक्याला लागलं असतं. डोक्याला म्हणजे मी 5 वरच्या मैदानात ज्यावेळेस पडलो त्यावेळेस ह्या बाजूला पडलो. हे सगळं हेल्मेट असं सप्पय झालं. ते दुसरं घरी आहे मी कधी पण तुम्हाला फोटो पाठवेन. तो पूर्णपणे असं सप्पय झालं. मग त्याच्यावर विचार केला जर ती हेल्मेट नसतं तर माझं त्या 5 वरच्या त्या माळात डोकं फुटलं असतं का तर फुटलं असतं. माझं 3 दिवस हे सगळं दुखत होतं. एवढं जोरात मी पडलो होतो फायनलला. काळजी घ्या. आणि सर्वसामान्याची गाडी जुळवून 1 नंबर केला आज. खरं बाळू ड्रायव्हर तुम्हाला 1 नंबरचा मान म्हणजे हिंद केसरी पण झाला तुम्ही. आणि एक फळ आहे तुमचं चांगलं. हे फळ माझं म्हणजे माझ्यापेक्षा या मालकांचं फळ आहे दोघांचं. कारण मला साथ देते ते जसं म्हणजे हे घरातले असले का झाले ते मला. कारण ते पण माझं म्हणजे
आपण सांगितलेलं ते ऐकते, ते सांगितलेलं आपण ऐकतो, दोघं पण वासरूवालं बैलवालं. त्यामुळं हे सगळं मिळून आल्यामुळं सगळं हे आजचा एक नंबर आहे. डॉक्टरने हेल्मेट गाडवे डॉक्टरने हेल्मेट दिलं ल काय म्हणा हेल्मेटला गाडी डॉक्टरनं लग दिलंय, पण आमचे जरा बैल चिके आजारी असल्यामुळे जरा बैल घरी बसून आहे, तर ते आता ते कमी पूर्ण करून टाकायचे. आजचा गुलालाचा श्रेय कुणाला द्यायचं? आजच्या गुलालाचं सगळ्यांतर श्रेय चिक्याला दिलं ना, आम्ही पण चिक्याला आणि आमच्या स्वर्गीय वासी रुद्राला. चला मित्रांनो, धन्यवाद.